हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर म्हणजे भरपूर अशा कमेंट आहेत की ज्योतीला माज आलाय, ज्योती पैशाचा माज दाखवायला लागली, तिला पैसे कोणी देऊ नका, ते पेताड्यांना उडवती. तर चला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते आणि प्रूफ सहित देते बरं का. तर ते पैसे काय माझे नव्हते, ज्यांनी मला मदत केली भावा बहिणींनी, मी अजून ते तसेच ठेवलेले आहेत. ती पैसे बाई कुठनं दिल ते तू फक्त तिनं कर्तव्य केलं मला विचारायचं की आहे मी म्हणजे पैसे देऊ का ग त्याला. तर मग मी म्हणलं की तुझे पैसे असेल तर दे. मग ते तिच्यापासले पैसे होते. पैसे ठेवत नाही तर मग विचार करा तुम्ही. मला आजपर्यंत 2 वर्ष झालं मी कुणाला मदत मागितली नव्हती, हे तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. आणि मला ज्यांनी कुणी मदत केलेली आहे ते मी तसंच ठेवल्यात. मी खाल्लं सुद्धा नाही, माझ्या जीवाला सुद्धा नाही, आणवीला सुद्धा मी बिस्किट पुडा हे आणलेला नाही. ज्याच्यासाठी घेतलं त्याच्यासाठीच उपचार करणार मी. आणि राहिला प्रश्न शेड मारायचा, तर शेडला शेवगा आडवा येतोय आणि सण पण आलाय. मग म्हणून म्हणलं नवीन वर्षाचं आपण नंतर करावं म्हणलं. पाडवा झाला ना, आणि आमच्या इथली जत्रा पण आली आहे. काय सांगायचं आहे, उपास धुनन सारवण आणि ही मध्ये कुठं घालावा, आणि माणूस पण भेटा नाही शेड मारायला. लय अवघड झालं या. आणि असं तुमचा गैरसमज आहे बरं का भावा बहिणींना. मी तुम्हाला काही दोषी ठरवत नाही. हिनं सांगितलं का नाही तोंडाने ही ज्यापासला पैसे दिले, तर पण तिनं मला कोणतीही गोष्ट करताना मला विचारते. ती विचारते का नाही तू देऊ का ग जोते म्हणल्यावर, आता जवळचं पैसे देऊ का ग जोते म्हणलं, याला काय काम धंदा हाय, पण आईचं पैसे मागतोय म्हणलं देऊ का. कसं असतं माहिती आहे का, आता राधा वहिनींनी त्यांना पैसे मागितले, त्यांनी पैशाची मदत करू शकले नाहीत, बरोबर. त्यांनी गाडी दिली तर ती तशी गाडी केली. आता तुम्ही राधाताईंचा हेडव बघितला असेल. आणि मग कोणत्या बी आईला लेकराची काळजी असते, ती कसा का असना, पेताडा असू, कसा असू, झुगारी असू, काही असू. आणि लेकीचं पण उदाहरण देते, लेक कशी का असना. लेक म्हणतात ना, कुठं काय का करना, कुणाचं गू काढना, कुणाचं काय करना, पण त्या एका आईला अप्रूगले असतात लेकरं. आता ही आपण आपल्यावरच समजून घ्यायचं की कसं असतं माहिती आहे का. आपण तर आपल्या लेकराला एवढा जीव लावतो, मग मोठे झाल्यावरच आई जीव लावायचं सोडते का. जेव्हा तिचं मरती तेव्हाच ती म्हणजे लेकरांना बी वाटतं की आपल्यावरलं प्रेम कमी झालं. तरी काळीच पडली तर काळीच पडते की काय झालं रे बाबा म्हणतोय. तर ही आईचं काळीज होतं, म्हणून तिनं पेताडा तरी असला तरी तिच्यापाशी रडत होता, ही करत होता, म्हणून तिनं तिच्यापासलं पैसे काढलं. त्याच्या आधी तिनं मला फोन केला. मग मी सांगितलं की बाई दे, आणि त्यांनी ती पैसे तिला देणार पण आहे. आता देऊ नाहीतर नाही देऊ ते तिचा प्रश्न झाला. माझ्यापासून मागितले असते तर मी घेतले असते, आणि हिनं पैसे मला दिलेले आहेत. मेन गोष्ट मी तरी पण काय म्हणलं की ते पण पैसे माझेच आहेत, तू द्या लावले. तर हिनं दुसऱ्याकडून जाऊन याजाने काढले, तिच्या भावाकडून मागून घेतले, आणि ती याजाचं पैसे तिने तिथं दिले. म्हणजे उसने घेतले होते का याजाचं घेतले मला माहीत नाही. तिनं मागितले तिच्या भावाला 1000 रुपये, आणि तिनं ते पैसे पण मला दिले. म्हणजे मी म्हणत नाही ते त्यातलेच पैसे होते, ते पण माझेच कामातले, मी तिला दिलते, आणि तिचे पण काय होते असं म्हणून आम्ही जपून ठेवतोय. कोणची गोष्ट असं पोटाला खात नाही आम्ही. एखाद्या बारीला उपाशीच झोपायची वेळ येते, पण कोणासमोर आम्ही हात पसरत नाही. आणि जे पण आहे ते कष्टाचं खातो आम्ही. मी आजपर्यंत याच्या आधी पण त्याला मदत केलेली आहे, आधी पण त्याला पैसे दिलेले आहेत, पण ते पण माझ्या कष्टाचंच होते. ते काय मी तुम्हाला मागून दिले नव्हते त्याला, बरोबर आहे का नाही. ते पण त्यांनी काय पैसे दिलेले नाहीत मला. 3000 एकदा, 500 एकदा, 200 एकदा, असं म्हणजे किती तर पैसे आहेत, पण मी सोडून दिले. कसं असतं भावालाच म्हणजे वैरी झालेला असलो ना
तरी पण ती माया येतेच आतनं. मग तसंच बहीण भावाचं पण असतंय, काही झालं तरी पण माया येतेच. आणि राहिला प्रश्न राधा बहिणींचा, तर ते पण माझेच आहेत आणि ते भाऊ पण माझंच आहे, ते सगळे माझेच आहेत. त्यामुळं मला कुणाला रागवायची गरज नाही. वहिनी माझ्यावर रागवल्या होत्या की ताई तुम्हाला अशामुळं तुम्हाला पैसे द्यायला लावलेले आहे का, तुम्ही बावळट आहे का, असे तसे मला भरपूर वेळा रागवल्या. पण मी त्यांना म्हणलं की ते पैसे मला वापस भेटणार आहेत आणि ते पैसे मला दिले पण तिनं. आणि ते पैसे तुम्ही मदत केलेली फोनपे ती तसेच आहेत, मी त्याला काढले नाहीत ना काय नाही. असं असतं भावा बहिणीनं. कसं आहे, मी पुराव्यासहित कोणची गोष्ट बोलती. मला काय ते तसलं महाग पुढं करता येत नाही. राहिला प्रश्न घराचा, तर घर मी लवकरच बांधणार आहे, पण आलाय सणसूद, त्यामुळं मी थांबले. धुणं सारवान हे आमच्या इथं आलंय, तर आता आलंय ते टेप वाचतोय. तर चला बाय, काय चुकत असलं तर नक्कीच सांगा. बाय.